नमस्कार मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर आणि तुम्ही पाहत आहात शेतकरी सोमा 07। आज मी तुम्हाला आमच्या शेतात प्रत्यक्ष घेऊन आलेलो आहे। आजचा व्लॉग खास आहे कारण एका शेतात 3 पिकं गहू, मका आणि हरभरा आहेत। आज आपण काम, अडचणी आणि अनुभव हे सगळं खरं पाहणार आहोत। मित्रांनो, आधी गहू पाहूया। हा गहू आता तयार होत आला आहे, दाणे भरलेत, रंग बदलतोय। जर हवामान साथ दिली तर उत्पादन चांगलं येईल। गहू पीक म्हणजे शेतकऱ्यांचा आधार असतो, पण गहू पिकाला दर मिळाला तर फायदा होतो। परंतु हे गहू पीक आपण घरीच केलेलं आहे, घरी खाण्याजोगे गहू झाले तर ठीक आहे। हा आहे हरभरा। मित्रांनो, काही दिवसापूर्वी यावर अळी आली होती। मी उशीर न करता फवारणी केली। खूप शेतकरी इथे चूक करतात, अळी दिसूनही थांबतात, पण एक दिवस उशीर झाला तर 20-30% आपलं नुकसान होतं। कोणतं औषध फवारलं, किती खर्च आला, हे सगळं मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे। या हरभरा आता फुले धरायला लागलेला आहे, लवकर त्याला हरभरे लागणार आहेत। तर आता मका पाहूया। मका सध्या वाढीच्या टप्प्यात आहे। हा मका आम्ही आमच्या घरच्या जनावरांसाठी मुरघास करणार आहोत, कारण आमच्याकडे 3 जर्सी गाई, 2 पाड्या, 1 म्हैस आणि 1 रेडी याप्रमाणे जनावर आहेत। जर आपण मुरघास केला आणि जनावराला तर दूध उत्पन्नात मोठी वाढ होते, दूध जास्त येतं आणि दूध जास्त येण्यासाठी आपणास मुरघास घालावा लागतो। मुरघास असतो, ओली मका असतो, यानेही जनावरे दूध जास्त देतात। परंतु जनावरास जर फक्त वाळले खाऊ घातले तर जनावरं दूध देण्यास कमी येतात। त्यासाठी मुरघास आम्ही या जनावरांसाठी मुरघास करणार आहोत। या मक्याची मुरघास करण्यासाठी आणखीन 15 ते 20 दिवस बाकी आहेत। तर मुरघास करण्यासाठी मका किरळी टाकली की आम्ही मुरघास करणार आहोत। जर बाहेरून चारा घेऊ लागलो तर आपला खर्च वाढणार आहे, त्यामुळे आपण घरूनच मुरघास करत आहोत। मित्रांनो, ही जनावर जी आहेत ती आपल्या घरची माणसे असतात, त्यामुळे दूध मिळतं, घर चालतं, शेतकाम चालतं। आज मुरघासाचा मुख्य उद्देश आहे जनावराला पोटभर खाऊ मिळावं आणि दूध भरपूर द्यावं, हा मुरघास करण्याचा उद्देश आहे। गहू आपण घरी खाण्यासाठी केलेला आहे, काय 2 पोते कितीही पोते हो। हा व्लॉग जर आपणास उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रत्यक्ष अनुभवासाठी सबस्क्राईब करा शेतकरी सोमा 07। पुढच्या व्लॉगमध्ये आपण सांगली मार्केटचा अनुभव, म्हणजे सांगली मार्केटमध्ये दर कसे आहेत हे आपण सांगली मार्केटला जाणार आहे। तर पुढच्या व्लॉगमध्ये आपणास हे पाहायला भेटेल। थँक्यू।